नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज अनिल रेगे यांची एक छान कथा अनुभव घेऊन मी आलेली आहे. आपल्यापैकी काही जणांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांमध्ये असा अनुभव आला असेल. नाव आहे तुझं आहे तुझं पाशी. मी जेवायला बसणार तोच माझा मोबाईल वाजला. असंसदीय भाषेचे विविध बोल अगदी सहजपणे माझ्या मुखकमलातून राग बिघाडीमध्ये निघून गेले. प्रसादचा फोन होता. प्रसाद माझा इंडियन एअरलाइन्समधला मित्र. बोल भाड्या, सुखाने जेवायला पण देऊ नकोस तू. अरे जेवतोस काय? फुल्ली फुल्ली फुल्ली. मला एक गुड न्यूज द्यायची आहे. तू, मी, समीर, गौरव आणि शशी माथेरानला 4 दिवसांकडे करता जातोय. येत्या 30 तारखेला. 30 तारखेला डोंबिवलीला शशीच्या घरी सकाळी सगळ्यांनी जमायचं. त्या दिवशी संध्यानंद साजरा करायचा आणि मग दुसऱ्या दिवशी माथेरान काबीज करायचं. गौरवच्या मित्राचं कॉटेज आहे तिथे. केअरटेकर मावशी स्वयंपाक वगैरे करतात. गौऱ्यानी बुकिंग केलेलं आहे. मी सुद्धा बरोबर बुड्ढा साधू आणि सही रे सही आणणार आहे. तर तू येत्या 30 तारखेला शशीकडे न विसरता येणे. अजून 15 दिवस आहेत. मोबाईलमध्ये अलार्म लावून ठेव. अरे ते शेफाली आणि नीलम पण येणार होत्या, पण आम्ही काहीतरी थाप मारली आणि वेळ निभावून नेली. प्रसाद, त्यांना या पिकनिकबद्दल सांगण्याचा आगाऊपणा केला कोणी रे? अरे काय डोक्यावर पडलात का तुम्ही? नसत्या भानगडी. आणि कोणी लेडीज वगैरे असतील ना तर मी नाही येणार. अरे आमच्याकडे कळलं ना तरी महाभारत होईल. खाया पिया कुछ नाही, गिलास फोडा 12 ना असं होईल. आताच्या परिस्थितीत मला दुसरं घर घ्यायलाही परवडणार नाही. मी जाम वैतागलो होतो. अरे बाबा थांब थांब, उगाच राईचा पर्वत करू नकोस. सगळं ठीक आहे, त्या येणार नाहीत. गौऱ्या चुकून बोलून गेला की आपण चाललोय म्हणून. जाऊ दे, तू फक्त 30 तारखेला यायचं विसरू नकोस. प्रसाद अपराधी सुरात म्हणाला. काहीही असलं तरी प्रसादच्या त्या फोनमुळे माझ्यासाठी जणू काही रिचार्ज एनर्जी तयार झाली होती. मी बायकोला आणि माझ्या मुलीला माझ्या माथेरानच्या सफरीबद्दल सांगून टाकलं. निवृत्तीनंतर 10 वर्षांचा काळ गेला होता. इतक्या वर्षात फक्त फोनवर संपर्कात असणारे, चुकून माकून कधीतरी 2-3 तास भेटणारे आम्ही जुने सवंगडी 4 दिवसांकरता एकत्र असणार या कल्पनेनेच मी सुखावून गेलो. माझ्या फोनवरच्या संभाषणाला साधारण 10 दिवस झाले असतील. दुपारी दरवाजाची बेल वाजली. दार उघडलं तर एक कुरिअर कंपनीचा माणूस उभा. अनिल रेगे इथेच राहतात का? त्याच्या प्रश्नावर हो, अजून मला घराबाहेर काढलेलं नाही असं मी उत्तर देताच तो म्हणाला, वा साहेब, फू बाई फू बघता वाटतं. भारी विनोद करता. आपल्यासाठी पार्सल आहे, जरा इथे सही करा. असं म्हणून त्यांनी भला मोठा मोबाईल माझ्यासमोर धरला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी माझी तर्जनी, अंगठ्याजवळच्या बोटाला संस्कृतमध्ये हेच नाव आहे, सहीसारखी फिरवली. थँक्यू म्हणत तो गेला. चायला कसलं पार्सल? आणि मी केव्हा मागवलं? मला एकदम क्राईम पेट्रोल आठवलं. कोणीतरी मला गुन्ह्यात तर अडकवत नसेल? पण माझ्यासारख्या फालतू माणसाला कोण अडकवणार? मी ते पार्सल काळजीपूर्वक उघडलं. त्या बॉक्समध्ये रॉयल बॉस्कोचे स्पोर्ट्स शूज होते. त्याची किंमत बघून तर मी उडालोच. शूजची किंमत 5,000 असते. अरे हे कोणी पाठवलं मला? असं मी म्हणेपर्यंत माझी बायको आतून आली. चिंगीने तुमच्यासाठी ऑर्डर केले होते. तिच्या या ब्रेकिंग न्यूजवर काय प्रतिक्रिया द्यावी मला कळेच ना. जरा वेळाने पुन्हा बेल वाजली. हा पण कुरिअरचाच माणूस होता, पण वेगळा होता. त्यानेही माझ्याकडे जरा मोठं पार्सल दिलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी मोबाईलवर बोट फिरवलं. पार्सल उघडलं तर आतमध्ये स्पायकीचे
2 प्रीमियम ट्रॅकसूट, किंमत 10,000. आता मात्र माझा संयम सुटला. मी तसाच माझ्या मुलीला फोन लावला. बबडे, तू माझ्यासाठी माथेरानच्या फालतू ट्रिपसाठी 15,000 रुपये खर्च केलेस. अगं जरा विचार करायचास ना. मी माथेरानला चाललोय, स्वित्झर्लंडला नाही. 5,000च्या स्पोर्ट्स शूजमध्ये घालायच्या लायकीचा माझा पाय आहे का? आणि 10,000चे ट्रॅकसूट. मी अजून माझ्या युनिफॉर्मच्या पॅन्ट वापरतो आरामात. मला काही वाटत नाही. अगं माझ्या लग्नातल्या सुटाची पण किंमत एवढी नव्हती, 3,000 होती. आणि इथे तू मॉर्निंग वॉकच्या ड्रेससाठी 10,000 खर्च केलेस. मला पुढचे शब्दच सुचेना. बाबा, तुझं बोलून झालं. आता ऐक, ते ट्रॅकसूट अतिशय कम्फर्टेबल असतात. तिथे तू खूप फिरणार. ते शूज पायात असले की पायांवर अजिबात ताण येत नाही. आणि खर्चाबद्दल बोलायचं तर माझ्या पहिल्या वाढदिवसाला तू महागातले एवढे ढिबगर कपडे घेऊन आला होतास, आठवतंय? त्यातले काही तर वापरलेच गेले नव्हते, कारण एवढे सगळे कपडे एकदम वापरता येण्यासारखे नव्हते. पण तरी पण तू त्याच्यावर खर्च केलासच ना. डे केअरमधून तू मला घरी घेऊन येताना कितीतरी वेळेला मी बसमध्ये झोपायची, तेव्हा तू मला उचलून कडेवरून घेऊन यायचं. मला तू कधीच उठवलं नाहीस का? ती पुढे काही बोलणार एवढ्यात मी तिला थांबवलं. बास बास, तू आणखी काही बोलू नकोस. तुझ्याशी कोणाचीच तुलना होत नाही. तू स्पेशल आहेस माझ्यासाठी, मी कसं बसं म्हणालो. डोंबिवलीला जायच्या आदल्या दिवशी माझ्या मुलीने मला विचारलं, बाबा तू कसा जाणार आहेस डोंबिवलीला? मी म्हटलं, इथून घाटकोपरपर्यंत मेट्रोनी, नंतर झुकझुक गाडी, तिथून चाल चाल वाटे, पायी मोडले काटे, असं करत आणि सुहाना सफर और ये मौसम हसी असं म्हणत सरळ डोंबिवली पूर्वेकडून चालत जाणार. मग पहाडीतल्या नदीवरून पाणी घेऊन येणारी मधुमती म्हणणार, बाबूजी आगे मत जाइए, वहाँ ठाकुरली का घना जंगल है, उग्र नारायण के लोग चारों तरफ है, आप उजवीकडे वळो और सरळ चलो, वहाँ ही तुम्हारे शशी का घर है. ठीक आहे दिलीप कुमारजी, मला समजलं. मी ओला बुक केली आहे, लेक म्हणाली. ती सकाळी 9 वाजता येईल. तुझ्या फोनवर एक OTP नंबर येईल, तो त्या ड्रायव्हरला द्यायचा. त्यांना पत्ता सांगायचा. पेमेंट झालेलं आहे, एवढं राहील लक्षात, तिने लष्करी आवाजात सांगितलं. बबडे, मला हेच आवडत नाही तुमच्या पिढीचं. 100 रुपयाच्या जागी 3,000 रुपये खर्च करायची काय मस्ती आहे का तुम्हा लोकांची? त्या ओलाचे आपण काय देणेकरी लागतो का? साला कोपऱ्यावर जायचं तरी तुम्हाला ओला लागते. पण माझ्या या निषेधाचा काहीच उपयोग झाला नाही. ओलाचा ड्रायव्हर खरंच छान माणूस होता. त्यांनी अवघ्या 1.5 तासात गाडी शशीच्या दारात आणली. मी गाडीतून उतरत होतो तोच प्रसाद म्हणाला, अरे अन्या, तू टॅक्सी करणार होतास तर बोलायचंस ना, मी ठाण्याला उभं राहिलो असतो. हे बघ पशा, माझ्या ठरवण्याने काहीही होत नाही. ही गाडी माझ्या लेकीनी आधीच प्रीपेड बुक केली होती. काल रात्री तिने मला सांगितलं, च्या आईला 100 रुपयांच्या ठिकाणी 3,000 रुपये खर्च करायचे. चला मी काय नवाब आहे का बादशाह? माझ्या या वैतागावर प्रसाद फक्त हसला. बाकीचे सगळे पोचले होते. मी फ्रेश होऊन ट्रॅक पॅन्ट चढवून दुपारीच संध्यानंद मेळाव्यात स्थानापन्न झालो. तोच गौरव म्हणाला, अन्या मस्त आहे रे तुझी स्पायकीची ट्रॅक पॅन्ट, जाम महाग असेल ना रे. बाबा रे, माझ्या मुलीनी ही जोडी ऑनलाईन मागवली. मी तर असल्या ब्रँडेड कपड्यांच्या वाट्यालाच जात नाही. पण या मुलांना कोण सांगणार? माथेरानच्या पिकनिकसाठी हे सगळे नखरे आणि ते बॉस्कोचे शूज. मला सांग गौऱ्या, आपण बाप जन्मात कधी 5,000 रुपयांचे शूज वापरलेत? पण माझी लेक
ती म्हणते, माथेरानला तुम्ही खूप फिरणार. या शूजमुळे पायाला अजिबात त्रास होत नाही. आता मी काय बोलू तूच सांग. काय करते तुझी मुलगी? गौरवने विचारलं. तिने मायक्रोबायोलॉजीमध्ये PhD केलं. नंतर पोस्ट डायरेक्टर केलं, पोस्ट डॉक्टरेट केलं. तिच्या संशोधन प्रबंधावर आधारित जर्मनीच्या लॅम्बार्ड पब्लिकेशननी 2 पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत. तिला जर्मनीत काम करण्यासाठी ऑफर होती, पण तिला आपल्याच देशात संशोधन करायचं आहे, मी अभिमानाने सांगितलं. आता मी तरी काय बोलणार? अशा बाबतीत प्रत्येकाने स्वतःचे निर्णय स्वतःच घेतलेले बरे, नाही का? माझ्या या बोलण्यावर गौरव एकदम गप्प झाला. थोड्या वेळाने शशी, गौरव आणि समीर काहीतरी आणायला म्हणून बाहेर गेले. मी आणि प्रसाद दोघंच घरात होतो. प्रसाद मला म्हणाला, अन्या, खरं खरं सांग, तुला सुख बोचतंय का रे? हा काय प्रश्न आहे प्रसाद? मला काही समजलं नाही, मी गोंधळून म्हणालो. तसं नाही मित्रा, तू या ट्रॅकसूटच्या, शूजच्या किमतीवरून, ओला टॅक्सीच्या भाड्यावरून, तुझ्या मुलीनी केलेल्या खर्चावर नाराज झालास. म्हणून मला वाटलं की तुला सुख बोचतंय का. अरे, शशीचा मुलगा आणि सून इथून फक्त 30 किलोमीटरवर वेगळा फ्लॅट घेऊन राहतात. कधीतरी दिवाळीच्या निमित्ताने शशी तिकडे फेरी टाकतो. ते नाहीच बोलवत, तो स्वतःच जातो. बापाचं काळीज आहे, राहवत नाही म्हणून जातो. माझा मुलगा बंगलोरला असतो. कधीतरी महिन्यातून एखाद्या वेळी फोनवर बोलणं होतं. बहुतेक वेळा मीच करतो फोन. गौरवचा मुलगा अमेरिकेत असतो. आपल्याला विमानाचा फ्री पॅसेज मिळतो म्हणून 5 वर्षांपूर्वी तो मुलाकडे गेला होता. उत्तरपत्रिका कोरी टाकावी असा चेहरा करून 15 दिवसात भारतात परत आला. तिथे म्हणे त्याला किचनमध्ये एंट्री नव्हती. जेवण बाहेर टेबलावर ठेवलेलं असायचं, ते जेवायचं. डिश धुवून स्टँडवर ठेवून द्यायची. फक्त लिव्हिंग रूममध्ये तो TV बघत बसलेला असायचा. दिवसभर TV समोर एकाच रूममध्ये, आणि संध्याकाळी घराजवळच पाय मोकळे करायला फिरायचा. बस झालं अमेरिका दर्शन. समीरची बायको आणि मुलगा वेगळे राहतात. मला काय कारण ते ठाऊक नाही आणि विचारणंही बरं दिसत नाही. अज्ञानात सुख असतं. आता तुझंच बघ, तू नुसता माथेरानला मित्रांबरोबर फिरायला जातोयस असं कळल्याबरोबर तुझ्यासाठी ब्रँडेड शूज मागवणारी तुझी मुलगी. का? तर माझ्या बाबाच्या पायांना चालून चालून त्रास होऊ नये म्हणून. तुझ्यासाठी प्रीमियम ट्रॅकसूट मागवणारी तुझी मुलगी. का मागवलं तिने हे सगळं? कारण तुला छान वाटावं. अरे अन्या, परमेश्वराचे ब्लेसिंग्ज आहेत रे हे तुझ्यासाठी. आपण नोकरी करत असताना सगळेच जण आपल्या पुढे मागे नाचत असतात. आपला शब्द झेलण्यासाठी धावतात. ऑफिसात काय किंवा इतर ठिकाणी आपल्याला सलाम ठोकतात. पण आपल्याला खरी ओळख होते ती आपण रिटायर झाल्यावर. तेव्हा आपण कोण आहोत, आपल्या आजूबाजूला आपले म्हणता येतील असे किती जण आहेत, त्याची आपल्याला खरी ओळख पटते. आज तुझी मुलगी, तू न बोलता न मागता तुझा विचार करून तुला कम्फर्टेबल कसं वाटेल त्या गोष्टी करते. आणि तू ती करते त्या खर्चावर नाराजी व्यक्त करतोस. मगाशी तू बोलल्यावर गौऱ्या एकदम गप्प झाला. त्याला कारण त्याची ही ठसठसणारी जखम आहे. हे माथेरानला जाणं ना केवळ एक निमित्त आहे, स्वतःपासूनच दूर पळण्याचं. अरे, या आभासी जगात 4 क्षण आनंदात असल्यासारखे घालवायचे. ही ओल्ड मॉंगची बाटली, ही सिग्नेचरची बाटली,
हे फक्त आपल्या जवळच्या माणसांनी केलेल्या वंचनेवरचं मलम आहे. म्हणूनच मगाशी तू म्हणालास ना, मी पिणार नाही. मी तुला पाहायचा आग्रह केला नाही, कारण तुला असल्या बाजारातल्या नकली मलमांची गरजच नाही रे. काही लक्षात येत आहे का मी काय म्हणतोय ते? थकल्यासारखा प्रसाद सोफ्यावर पडला. मी माझ्या मुलीला फोन लावला. बाबा कसा आहेस? एन्जॉय करतोयस ना? धमाल करा. सगळ्या काकांना ऑल द बेस्ट सांग. तिच्या आवाजात धबधब्यासारखा प्रचंड उत्साह होता. बबडे, थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग. माझा गळा भरून आला. डोळ्यांमध्ये पावसाळी मेघांचा खेळ सुरू झाला. मला पुढे बोलताच येईना. माझी बबडी नुसती हॅलो हॅलो बाबा असं करतच राहील. मित्रमैत्रिणींनो, आपण मला वाटतं जनरलाइज करतो आणि या सगळ्याच पुढच्या पिढीला नावं ठेवतो. पण आपण जसं देतो ना, तसंच भरभरून आपल्याकडे परत येतं. आणि अशी रेअर का होईना, पण पुढल्या पिढीतली एखादी बबडी, एखादा मुलगा आपलीही करतोच की काळजी. मग त्यांना खर्चाच्या बाबतीत कशाला हो नावं ठेवायची? बघा, विचार करा, पटतंय का? थँक्यू.